राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये आज मोर्चा काढतायत। आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार या मोर्चामध्ये उतरणार असल्याचे कळतंय। शिवप्रेमी सुद्धा राजकोटमध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहेत, त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे। मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आज रस्त्यावरती उतरणार आहे। आज आझाद मैदानावरती मुंबईमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली। तर आज होत असलेल्या आंदोलनावरती ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 26 ऑगस्टला कोसळला, त्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत आणि त्यानंतर आपल्यासोबत वैभव नाईक आहेत या संदर्भात बातचीत करण्यासाठी। कारण वैभव नाईक यांनी त्याच दिवशी दुपारनंतर ही घटना झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात घुसून तोडफोड देखील केली होती। वैभव नाईकजी, काय आहे शिवसैनिकांची प्रतिक्रिया आणि कशा पद्धतीने उद्या आंदोलन देखील आहे तुमचं, काय शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो 6 महिन्यातच कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर अनुभवी लोकांना काम न दिल्यामुळे हा पुतळा 6 महिन्यातच कोसळला। खरं तर ती महाराष्ट्राची अस्मिता कोसळल्यासारखा आणि शिवप्रेमींच्या आमच्यासारख्या शिवभक्तांच्या मध्ये संतापाचा उद्रेक कालच्या या घटनेने झालेला आहे। निश्चितपणे या खात्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। यासाठी शिवसेना तीव्र असं आंदोलन आणि शिवसेना आणि शिवप्रेमी महाविकास आघाडी एकत्र मिळून तीव्र आंदोलन करणार आहोत। त्याचाच एक भाग म्हणून उद्या आम्ही सर्व शिवप्रेमी भक्त मोर्चा काढणार आहोत। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, कायदेशीर असून देत, रस्त्यावर असून देत, आंदोलनाच्या असून देत, त्या आम्ही करून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन ही चालूच ठेवणार आहोत। तर या कामाच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। या कामाचं सुशोभीकरण असून देत, या कामाचे 8 ते 10 पार्ट करण्यात आलेत। आपल्या बगलबच्च्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना टेंडर देण्यासाठी 25-25 लाखाचे 8 पार्ट करण्यात आलेत आणि त्यामुळे या कामामध्ये कुठलाही स्ट्रक्चरल डिझाईन नाही, कुठलाही नोंदणीकृत ठेकेदार नाही, अनुभव नसलेल्या माणसाला पहिल्यापासूनच काम दिलं आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट आपटेंपर्यंत झाला। ज्या आपटेला पंचधातूची मूर्ती म्हणून ज्या गाजावाजा करत होते ती खरं तर पंचधातूची मूर्तीच नव्हती, हे कालच्या स्मारकाच्या पडझडीनंतर दिसून आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दोषींवर कारवाई केली पाहिजे। कॅमेरामन अमय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।